जे कोश्यारी नावाचे गृहस्थ आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपत्याग केले, सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाकलं. म्हणजे ज्या गोष्टी संविधानानं करायला नको होत्या हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. हे आम्ही सांगत नाही, हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे. राज्यपालाने काही अनावश्यक कृत्य आणि बेकायदेशीर कृत्य केली. राज्यपालपदी हे भगवंत कोश्यारी होते. त्यांना काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि त्यासाठी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या. संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करतो. आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निषेध केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, त्यांचे इथून उपमुख्यमंत्री, त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे. ह्याच कोश्यारी राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली. याच कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. याबद्दल महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या 2 उपनी या पद्मभूषण जो त्यांना दिला. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करते. भगतसिंग कोश्यारी जी यांचं एकूण जीवन जर आपण बघितलं तर अतिशय समर्पित जीवन जगलेला व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. आणि या देशाच्या एकूण प्रगतीमध्ये ज्यांनी हातभार लावला त्यांच्यापैकी ते एक आहेत. आणि त्यांनी केलेलं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या सेनेकरता 1 रँक 1 पेन्शन जी सेनेची मागणी होती, त्या समितीचे, संसदीय समितीचे अध्यक्ष भगतसिंग कोश्यारी जी होते. आणि त्यांच्या रिपोर्टवर भारत सरकारने इतक्या वर्षाची जी सेनेची मागणी होती 1 रँक 1 पेन्शनची, ती मागणी मान्य केली. आणि त्यामुळे ज्या व्यक्तीने हेच नाही तर पहाडी क्षेत्रातलं त्यांचं कार्य, नेपाळ सोबत भारताचे संबंध सुदृढ करण्याचं त्यांचं कार्य, अशा विविध अंगी कार्यांमुळे त्यांना पद्मश्री दिलेली आहे. मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करताय. खरं म्हणजे मला कुठल्याच विवादात पडायचं नाही, पण काही लोकांच्या काळामध्ये काय काय घडलंय आणि कोणाला पद्मश्री मिळाली आहे हे जर मी सांगायला लागलो तर आजच्या दिवसाचं ते औचित्य राहणार नाही, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही.